आलीस, मला 7 जन्मासाठी मागून आलीस. अगं पण ते मागण्याआधी मला तरी विचारायचं की मला 7 जन्म तुझ्यासोबत राहायचंय की नाही. हा जोक स्टेटसला ठेवण्याची किंवा बायको समोर मारण्याची वेळ आली आहे. म्हणजेच वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला एक स्त्री सगळं काही विसरून तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या त्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला 7 जन्म 7 राहावं यासाठी पूजा करते, उपवास करते, वडाच्या भोवती फेऱ्या मारते. पण त्यावेळेस ती 7 जन्म फक्त तिचा नवरा मागत नसते. ती 7 जन्म तिच्या आई वडिलांकडून दुरावा मागत असते. 7 जन्म ज्या घरात तिचा जन्म झाला, लहानाची मोठी झाली, त्या घरापासूनचा दुरावा मागत असते. 7 जन्म मासिक पाळी मागत असते. 7 जन्म उदरामध्ये एक छोटस बाळ आणि ते 9 महिने, म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही असे त्रास, जन्म देताना बाळाला होणारी वेदना, ते सगळं मागत असते. 7 जन्म कामावरून येऊन कामावर जायच्या आधी जेवण बनवणं, भांडी घासणं, कपडे धुणं, हे सगळं मागत असते. 7 जन्म नवऱ्यासोबत भांडण, त्या भांडणात होणारा विजय मागत असते. 7 जन्म सगळ्यांकडून फक्त रिस्पेक्ट मिळावा ही अपेक्षा मागत असते. त्यामुळे 7 जन्म मला मागण्याआधी विचारायचं, हा जोक पाठवण्यापेक्षा हा व्हिडिओ तिला पाठवा आणि तिला सांगा की 7 जन्म तू मागण्याआधी मी तुला मागितलंय. कारण की मला तुला 7 वेळा नाही, 7,000 वेळा नाही, 7 लाख वेळा थँक्यू म्हणायचंय. सगळ्या गोष्टींसाठी, सर्व गोष्टींसाठी. 7 जन्म हे 7 फेरे तुझ्यासोबत घ्यायला आवडतील. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा डिअर बायको.